नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंदास मुलगी आणि हा ब्लॉग कधी येणार आहे मला माहीत नाही, पण आज आहे 30 तारीख आणि 30 मे. तर उद्या आहे माझा वाढदिवस म्हणजे 31 मे. तर माझं म्हणजे खूप इच्छा होती लास्ट टाईम, पण पोस्ट बड्डे सेलिब्रेशन मी देवबागला गेलेलं आणि आता माझी इच्छा होती की मुंबईला तर सगळे फ्रेंड्स येतच राहतात, घरात गर्दी होतच राहते. तर म्हटलं थोडंसं शांत ठिकाणी, म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे समुद्र आहे आणि समुद्र ठिकाणी आपल्या माणसांसोबत, कोकणातल्या माणसांसोबत माझा वाढदिवस करावा अशी माझी इच्छा होती. तर मी बंटीला म्हटलं आणि आई बाबासुद्धा येणार होते मालवणला, मालवणची ट्रिप करायची होती त्यांना. तर बघूया, लेट द पार्टी बिगेन. आणि हा व्लॉग तुम्ही नक्की बघा कारण खूप छान छान लोक सोबत असणार आहे आपल्या या व्लॉगमध्ये. सो माझे पप्पा बिझी आहेत सगळ्यांना समुद्र दाखवायला. सो आता आम्ही एन्जॉय करतो आणि मी तुम्हाला दाखवते कोण कोण आलं आहे. सगळे आल्यावरच दाखवते. सो बघूया. नवीन ड्रेस घालून आलेली आली. म्हणजे पैसा आहे का तरी तो पैसा काय बोलतोय? लक्ष्मीला लक्ष्मी पाठवायची. बंटी अप्लाय कर गेली आणि कोणी उदारी बिदारी तुझी म्हणून मारले नाही तर आमका बिंदास ही मुलगी. आता आम्ही चाललो नदीवरती आणि हा जिथे आम्ही आलो आहे तो सर्वेश पेडणेकरचा फार्म हाऊस आहे. तिथे आम्ही आलो. पाटील पवार पाटील रिसॉर्ट ना, पेडणेकरच आमचं त्यांच्या बाजूला आहे. अच्छा ओके. कशाच्या बाजूला? पाटील परिवार रिसॉर्टच्या बाजूला. लोकेशन सर्वेश तुम्हाला सांगेल. तळाशील तोंडवळी बीच. थोडा रस्ता खराब आहे पण ठीक आहे. नाईस पीसफुल. आता म्हणजे इथे प्रायव्हसी भेटते, कोण तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही. समजलं बंटी? येस समजलं. प्रायव्हसी हवी असेल बंटी प्रायव्हसी काय ना कसला काळू हे काळू हा प्रायव्हसी डिस्टर्ब करतो. कोण? रस्त्याच्या पलीकडे समुद्र आणि अलीकडे नदी. चुईन म्हणलं. ते बोटीने कुठे जातात? लकी दादाकडे. हा पलीकडे लकी दादा पलीकडे लकी थांबलेलो त्या दिवशी बोटीने आलं तर लवकर जेटी. आम्ही असतो एवढं पाणी असते कमरे एवढे, मग पुढे एवढंच आहे, मध्ये उंचवट आहे आणि मग पलीकडे नदी चालू. आता भरती आली म्हणून जास्त पाणी आहे. हे सुकलं इथपर्यंत होतं. अच्छा. इथून आता सुकत तेवढं झालं. आता कमी होईल अजून. पूर्ण शून्य होणार एवढंच होणार. हा जसे भरती मातीच्या लेवलला होणार इथे. आता सकाळी येशील तेव्हा एकदम खाली असेल ते. पूर्ण खाली आहे. हा आम्ही लहानपणी इथे मजा करायचो. इथे इथून पूर्ण आमची जमीन चालू होती. हा दाखव पाय धुवू गेलं. माका वाटलं इथे बोर्डीत बिडीत जात. आता मग उद्या जाऊया, सकाळी जाऊया. हो वाटतं ना. आता काय सकाळी कसं असेल माहिती आहे, इथे सकाळी जाऊया. मग लोक जातात ना मासे पकडायला. हो ह्या आमच्या एवढे 1 2 3 आणि एक बाहेर उभी आहे. नाही हे किती वाजता येतात? आता रात्रीचे असतात की नाही? ते आता जाणार नाही. आता सध्या क्लायमेट नाही. आता नाही, बरोबर ना, बंद आहे. पावसाचं वाटतं. हा तो त्याने आणलंय मासे. तो बघ. तर आज आमचो मॅन वर्सेस वाईल्ड मधलो गाईड असा सर्वेश पेडणेकर. तो भारी लागतं. काय माशाला काय म्हणतात तो? मुत्री मासे. काळुंद्री ना. दुपारी गेला. तांबूस या काय हो? नाही ते मुत्री तिकडे काय मुत्री मासे. तांबूस हा ना तो. ती एक बारकी आहे. बरे
हे तू खाणार नाही घेऊ तांबूशी तुकाच सांगतो तू काय म्हणता काय? आज गुरुवार आहे त्याला काटे असतात काटे लागले ते वडी काढून खायची साधारण जाळी तोडून टाकते ना ते जाळी नाही तोडणे हे काटून ना जरा जरी वाज जरी टोक लागला ना की लय पाहायला लागते लय हात दुखतात सहन नाही होत मग. सगळे तेच आहेत काय सर्व तेच आहे नाही मिक्स आहे तू मिक्स आहे ती टपात बघ ठेवली बघू का ते दाखवतो ते पिवळ्या पिवळ्या ते काय ते पिवळ्या माशाला काय बोलतात तांबूशी सगळे बघू शकता तांबूशी ते विकायला नेणार आता आता नाही सकाळी तुमचं काय व्हायचं सांगा होय ते घेऊन जा आता कुठे आज गुरुवार आहे ना याकच भेटला त्याच्यातलं नाव आहे तर तुमचं चूज कर म्हणजे फ्रेश माशाचं मांस चांगलं असतं नाही आम्ही खातो ना आम्हाला पण माहिती ऑरेंज जिवंत शेट्टी यांचं आगमन झालेलं आहे. हे मासे हे काय मासे गावले तांबोशी काटे असतील काटे उभे नाही तुम्ही राहू शकणार असं म्हणजे फणफण टाकू ही काय आहे ही लालवाली ती तांबूशी तांबूशी नाही नाही ही लंबी वाली ती तांबूशी लंबी ही हा ही काय आहे तांबूशी नाही हो हे ना नाही खळव काय बोलतो ते आपण आणतो ना त्यात प्रकार पण हे वेगळे आहे त्याचे डोळे पण जित्ते मासे अरे अरे कोण चावता गो गो बाय खय पळतं तुझं ब्लॉग तू पळत मी ब्लॉग तुझं पळतो गो हा थँक्यू थँक्स बाबा थँक्स. कोकणची माणसं साधी बोळी कोकणची माणसं साधी बोळी इथे थांब चाय बनवून सांग गौरी पर ओ गौरी पर काय गो शाळा पिलं अंबोबांचा टी शर्ट नाही घातलाय मी सॉरी हा अंबोबान नाही मला नको आहे पाणी पिना थोडंशील नाही घेऊ एक नाही ती बघ खाली हो 4 पडली काय खूप एवढे आहेत लक्कीन मागे काढले एवढे तुकडे कसे काढायचे आता लागायचा गुरल्याचा मास लावायचा खाऊ घेतले उचलायचं लय लांब राहला आता नवीन अरे नाही ना हो अरे ए असा फोड पाणी आमच्या रोडावर या खाळा शाळी माफी क्या रे यार क्या क्या चले काय अरे धन्यवाद धन्यवाद म्हणजे असं आणि हो बोल पेड प्रमोशन हे काजू आणलेस काय कोणी दिलेत काजू गणेश नेरुरकर त्याच्यासाठी फ्री दिले गणेश थँक्यू सो मच टेस्ट करायला सांगितले आणि नंतर रिव्ह्यू द्यायला ओके हो आम्हाला मुंबईला काजू घेऊन जायचे होते फ्रेंड्ससाठी आणि रिलेटिव्हसाठी तर भरपूर जणांनी हे काजू आम्हाला सजेस्ट केले म्हणजे गणेश दादा गणेशाचं आडनाव काय रे नेरुरकर आणि तो कुठचा आहे विरण बाजारपेठ हां तर गणेश दादा थँक्यू सो मच इतके आम्हाला पॅकेट्स पाठवलेत एक्स्ट्रा खूप छान टेस्ट असते असे सगळेच म्हणतात सो आई बाबा खात आहेत कसा आहे टेस्ट मस्त सो जर तुम्हाला सुद्धा हवे असतील काजू तर मी कॉन्टॅक्ट नंबर देते तर तुम्ही नक्की काजू ऑर्डर करा थँक्यू अशा प्रकारे रास्बेरीचं आईस्क्रीम खोकल्याचं औषध हे रे चांगला भाई हे सर्व काल्पनिक आहे मागे होती दिसली सर्वे थोडा हात खाली कर ना एक 2 बायका असतात दोन बायका वा काय एक असतात इंग्लिश बाई आणि म्हणजे ती इंग्लिश बोलत असते म्हणजे लेडी बोलत असते आणि एक असतं ती मराठी हा तर सफरचंदाचं झाड असतं
तर ती ना इंग्लिश बाई असते ती वर असतं झाडात आणि मराठी बाई अशी खालनं जायत असतं झाडात. तर वरनं सफरचंद खाली पडतं, तर ती इंग्लिश बाई ओरडता माय ॲपल माय ॲपल माय ॲपल असं, म्हणजे अशी ती सुरत एकदम फास्ट फास्ट बोलत असतात. तर ती मराठी बाई पळता कशाचा, तिचं नाव माया असतं. मायापळ. मायापळ आकाशाला 1,001 रुपये बक्षीस. 1 लाख रे 1 लाख. माझाच होता, मी सांगतलंय माझं शूट नाही झाला जरा वेगळा होता. अशा प्रकारे शूट चाललंय. आता किचनचं शूट झालं आणि बेडरूमचं शूट करतात. हॉरर एक रील बनवलं. अशा प्रकारे बर्थडे बॉय पडलेला आहे कारण बर्थडे बॉयला बरं नाहीये. रिनूस काय मी सुधारणार नाही. चला हे रेडी हे चला स्पॉट दादा. खुर्ची अरे प्रतीक काय स्पॉट दादा. खिडकी इकडे पण खिडकी बंद होणार. छोट्याला जागा द्या. सॉरी खिडकीच बंद होणार काय माहिती काय रोहित काय खिडकी बंद होती. सगळ्यांच्या मोबाईल लाईट ब्लिंक होऊन खिडकी बंद होती. वेगळा काहीतरी लाईट असा झाला की खिडकी बंद. शूट करा दगड वाजू कर मोबाईल इकडे बाहेर शूट करा. आधी रील शूट करा मग BTS शूट. ए देते तुला मी. फॅन मध्ये लाईट करणार. लाईट कर बघूया. हे त्यांना जागा ठेवा. रोहित हाईड हो. बिना दिसत नाही तिकडे त्या कोपऱ्यात. मासा उमसा ओरा फक्त रागिनी. अरे इकडे ना. खूप मोठा आहे. चला हे रेडी सायलेन्स. नंतर तुझा बसता दया आलेला वाटतं. रेडी बाजूना खिडकी उघड. हा ए प्रतीक रेडी. प्रतीक रोलिंग म्हटल्यावर तुमचा ऍक्ट सुरू झाला पाहिजे. ऍक्शन म्हटल्यावर खिडक्या बंद होतात. ऍक्शनला खिडक्या बंद होतं मग. ए रोहित जरा आणि उघड खिडकी. जाऊ. ओके वेळ जास्त घेऊ नका. रोलिंगलाच लाईट बंद करू ना सगळे. शुभम धडपडत बिडपडत जा जरा असो. हा रेडी. हे लाईट ब्लिंक केलं ना की ऍक्शन द्या. आणि हे तुम्ही जरा झाला लगेच की क्लिअर करा देंगे नाव देऊचा आपण. हे लाईट ब्लिंक केल्यावर ऍक्शन द्या. कॅमेरा रोलिंग ऍक्शन. नारळ आता सोडलो. पाय खाली पाय वरच राहू दे. हे बंद होणार. तू पडलो की बंद होत. माझ्या मोबाईल कोणाडे मंदारकडे ये देश के बाहर नहीं जाना है. ये हिंदुस्तान के बाहर जाना है. इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. बाबा चला आता करता सोबत तुझ्याकडे माझं रील मध्ये शूट झालेला त्यांनी चालला सामान आहे नुकसान शूट करूच्या. पण येऊ चला रेडी. मेहनत मेहनत. काय असं दाखवू नको. तू डोळे बंद कर. बघू नकोस. मला सरप्राईज आहे ते. काय नाही हे काय ना केक फक्त हे ओनली केक तर रॅप आहे बॉक्स. बाकी केक नाही. आतमध्ये केक नाही. हे आमलेट आहे.
निघून गेले वे बोलून. केक ना ते घेऊ. आधी रोज हे दे. 1 2 3 स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Gauri. Happy birthday Sanket to you. Happy birthday. काय झालं दादा? दारूची कमी आहे तुमच्यात. लवकर झालं. लवकर झालं. हॅपी बर्थडे गौरी. हॅपी बर्थडे संकेत. हॅपी बर्थडे गौरी. कसली तरी कमी वाटते तुझ्यात. कसली तरी अल्कोहोलची कमी वाटते. लवकर चला. तुम्हाला बरं नाही वाटत आहे. तुमच्यात अल्कोहोलची कमी निर्माण झाली आहे आणि चिकन पण पाहिजे थोडं, तर तुम्हाला लवकर बरं वाटू शकतं. चिकनचे 2 डोस. हे दोन पेशंट मला भेटले आहेत ज्यांच्यात अल्कोहोल आणि चिकनची जरा कमी भेटलेलं आणि डॉक्टर स्वतः अल्कोहोलिक आहेत. संस्कार मेल्या भावाची कॉपी घेतली. काय मग कसं वाटतं? घराकडे असलं असतं तर मग तुमका काय या करूक नाही गावली. मम्मी म्हणा होती नको म्हणून ना, एन्जॉय करूक गावली नसतं. सगळे एकत्र मस्त वाटतं. मी नंबर लावलेला. लाईट जरा मागे. लाईट मागे. लाईट प्रतीक लाईट. मयुरेश. खरंच मस्त. छान छान. लाईट प्लीज. लाईट प्लीज. डिंपल वाव. अक्षर गणेश. गणपती बाप्पा. थँक्यू सो मच मयुरेश प्रदीप गावडे. थँक्यू सो मच. हर्षद नाही काढलं ना? हर्षद नाही काढलं. तुझ्याकडनं आहे ना? बघ माझ्याकडून आहे ते, मी नाही काढले. कसं? हर्षदने हर्षदने दिलंय आणि स्केच काढलंय प्रदीप गावडे. मयुरेश गावडे रे. सॉरी. या माणसाला काय त्रास होतोय ना कळत ते मला. आदिराच्या बर्थडेला येऊन बघ आम्ही काय करतो. गरीबों में बांट दो. यस गड़ी से आया हुआ गरीब. कुत्ते का बच्चा. चार्जिंग का लगा आम्ही कुठे उठवला? झोप तू झोप.
आम्ही चाललो बाय. तू नको येऊ. मंदारने झोप पुरी केल्या ना. 30 तारखेला रात्री संकेत आणि माझा वाढदिवस सेलिब्रेट करून आम्ही 31ला सकाळी 8 वाजता तळाशीलवरून मालवण सिटीमध्ये परतलो. 31ला माझ्या वाढदिवसाची सकाळ मी स्वामींच्या दर्शनाने आणि एकमुखी दत्त मंदिर याला भेट देऊन सुरू केली. ऍक्शन. हे ओळखलं सिद्धू लहान कसं झालो. ए गणपतीक नाशिक काय सांगितलं गौरी पवार येताला गणपती विसर्जन ह्यांना पोस्टरच लावले सगळीकडे. प्रत्येक घरात जाऊन सांगे आमच्या गणपती विसर्जनात गौरी पवार येताला खास आकर्षण. याच्या गणपती विसर्जनाला सांगितलं ना तू येणार. सिद्धूने यायला सांगितलं की गौरी येणार आहे बिंदास मुलगी. हे सगळे पूर्ण वाड्यावर सांगितलं. आमच्या ना गणपती लहान मुलांना सांगितलं आमच्या गणपती विसर्जनात गौरी पवार खास आकर्षण. बाहेर येत नाही तो. सर कुठे आहेत तुमचे? पान किती दिद्दना सोडली. छत्री घे ना. हे प्रतीक छत्री घे ना. ऊन किती आहे बघ ना. गौरीच्या वाढदिवसानिमित्त आपण आलो आहोत सामंत हेरिटेज कृषी पर्यटन स्पाइस विलेज घुमडे. सो हे घुमडे गाव आहे आणि हे थोडं आयसोलेटेड खाली आहे. 2 दऱ्यांच्या मध्ये वसलेलं गाव आणि आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर सगळीकडे नारळी पोपळीच्या बाग आहेत आणि जास्त करून पोपळीच्या बाग आहेत आणि तिथेच हे सामंत हेरिटेज आहे आतमध्ये. आणि भाऊ सामंत त्यांचं हे रिसॉर्ट आहे. स्टे देखील आहे इथे आणि तो दरवेळेला नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत असतो. तर या अगोदर त्यांनी पोपळीच्या बागामध्ये स्प्रिंकलर्स लावून रेन डान्स केलेला. मग त्यांनी त्याच्यानंतर एक आर्टिफिशियल वॉटरफॉल तयार केलेला आणि आता स्विमिंग पूल. सो त्या सगळ्या गोष्टी बघायला जाणार आहोत. पण तिथे जाण्या अगोदर एक स्पाइस गार्डन आहे त्याचं, जिथे सर्व मसाल्याची झाडं आहेत, व्हॅनिलाची झाडं आहेत. अशी बऱ्याच झाडांची माहिती देत खाली गेल्यानंतर मग आपण त्या पूलकडे एंटर करतो. तर हे अमित दादा तुम्हाला पूर्ण माहिती देतात स्पाइसची आणि झाडांची. आणि मग ते सांगत खाली गेल्यानंतर मग आपण या पुढचा आनंद घेतो. नाही आता आम्ही किती वाजले? उडू 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 उडू. तू घाल उडी. दोघेले नाही घाला. अरे नाही पुढे होत एवढ्यात पाणी आहे. चल जाऊ खाली जाऊ. गणपतीची दादा वर दादा आता कसं वाटतंय? जिंकल्यासारखं करतात. तर गौरीला पाण्याचा फोबिया आहे पण आज आम्ही तो घालवतोय आणि गौरी ट्राय करते. हे बाजूला रे थांब. चला त्याला सगळं माहिती आहे. चला रेडी. Who said that money can't buy happiness? Come to मला हायड्रोफोबिया आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी स्कुबा डायव्हिंग वगैरे याचा विचार पण नाही केला आहे कधी, पण मी करणार आहे. आणि आता आम्ही सगळे आलो होतो सामंत हेरिटेज. मला लक्षात नाही कारण इतकी भिजली आहे ना, मला असं हे झालं आहे, हात पण असे झालेत. आणि मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलेला. नदीत तर आम्ही गेलेलो लास्ट टाईम अमोलकडे, पण कसं झालेलं 5th स्टँडर्डमध्ये असताना
मला हायड्रोफोबिया झाला कारण मी बुडालेली नकळत. तर त्याच्यामुळे आता यावेळेस मला बंटीनी लकीदादानी सांगितलं की स्लाईडवरून एकदा ट्राय कर. नाका तोंडात पाणी गेलं पण थोडासा कॉन्फिडन्स आला, अराउंड 30%. तो जो 70% आहे तो पूर्ण काढायचा आहे, पण बघूया पोहता आलं पाहिजे. तर कोण शिकवतं बघूया, तो बघता. सो अशा प्रकारे सो दिस इज द लास्ट डे आणि हा बर्थडे व्लॉग चालू आहे. तर आत्ता लास्ट सरप्राईज काहीतरी बंटी करतोय असं वाटतंय मला, कारण मला सांगितलं आहे की रोहित आणि शुभम सोबत थांबायला, आणि रिझन सांगितलेत की तुम्ही फोटो काढा, थोडं टाइमपास करा, येऊ नका लगेच वगैरे. तर माहीत नाही काय करतोय बंटी, पण जे काय असेल चांगलंच असेल आय होप. सो देखते तब तक हम इधर टाइमपास करते, बाद में जाते. आम्हाला एक कुर्ली भेटलेली आहे. थांब शू शू शू. मला भीती वाटतं. गेली माका वाटलं मोठे पण अभिमानात मी पकडून गेलं, ती पळाली. आता नाही भेटणार. किती कॉन्फिडन्स मी पकडून गेलं. मस्त असं बीच आहे. या बीचचं नाव आहे चिवला बीच. जर तुम्ही मालवणला आलात तर नक्की व्हिजिट करा. ॲक्च्युली स्टार्टिंगला इथे कोणीच नव्हतं, पण आता पर्यटक आले आहेत आणि कचरा करू नका फक्त इकडे येऊन, एवढंच आहे. काय म्हणतोस? तर गौरीसाठी हा सगळा सरप्राईज प्लॅन झालेलो हा. बघू वाऱ्यामुळे आणि खूप वाट लागतं. बरं सरप्राईज म्हणून काहीतरी नाव असतं त्याचे, तेव्हा डोळे ढापूचे असतात काहीतरी. ह्याच्यात केकच नाही. अरे पण सरप्राईज हे ऋत्विक शुभम तू कोण सरप्राईज म्हणजे काय असतं माहिती नाही का? डोळे बिळे ढापूचा काहीतरी प्रकार असतो तुमका काय माहिती नाही? कधी आयुष्यात गर्लफ्रेंडला तू ह्या केलंच नाही. मी माझा काय तू काय एवढं ढसाळ मॅनेजमेंट कसं असू शकतं? काय शुभम ड्रायव्हर टोटली पिस्ट ऑफ झालो. अरे काय मला बघत होते, मस्त आहे, एक नंबर आहे. आणि पण सरप्राईज असं करायचं असतं ते अक्कल नाही ते सगळं. आता मी काय करू शकतो. कॅलिस ये जरा असं. आणि ही इज कॅलिस इव्हेंट ऑर्गनायझर. तर त्याचं हे सगळं आहे. बंटीचा फ्रेंड आहे. सो जर तुम्ही देवबागमध्ये आलात आणि जर तुम्हाला असं काही इव्हेंट करायचं असेल तर तुम्ही कॅलिसला कॉन्टॅक्ट करू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर देते. थँक्यू कॅलिस. वेलकम. फिल्टर लावतो ना तो एज वर. हॅपी बर्थडे म्हणतात. हॅपी बर्थडे म्हणतात. हॅपी बर्थडे म्हणतात. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. वो बहुत हवा रहा है तो हमरे को भी अच्छा लग रहा है अभी माहौल. चला संगीत खुर्ची आहे.
पान गर्दी इकडे ते बघू शकता. सर्वेश तुला रोजची सवय आहे, तू जा ना. टॅलेंट बघा मुलांची. Happy birthday to you. Happy birthday dear Gauri. Happy birthday to you. Happy birthday to you, Gauri. Happy birthday to you, Gauri. Happy birthday to Gauri. Happy birthday to Gauri. एवढूचा द्या होता यांचा. 8 मिनिट बोल बोल अर्ज किया है. ओके बोल. लाव लाव. सर लेना अर्ज अरे भूला. ओके. ये लड़की तू ऐसे ही आगे बढ़, तेरा नाम सारी दुनिया पे छाएगा. वाह बुआ. वाह. ये लड़की तू ऐसे ही आगे बढ़, तेरा नाम पूरी दुनिया पे छाएगा. अभी तो सिर्फ वक्त आया है, आगे देख तेरा दौर आएगा. खूप खूप आशीर्वाद तुला सगळ्यांचे आणि असेच आम्ही कायम सोबत आहोत. कट झाला. आवडलं नाही काय आंबे आंबे करंजी करंजी ऐकलं काय ना तुला पाण्यात बुडवून येतो. इतक्या पुढे उगी चालला. मला सांग ना कशी करायची. ऍक्टिंग तू कशी करायला पडेल. अव्वा. रोल कॅमेरा ऍक्शन. मस्त ऍक्टिंग आहे, मस्त ऍक्टिंग. घे बिग थँक्यू कॅलिस आणि कॅलिसच्या टीमसाठी. थँक्यू कॅलिस आणि तुझ्या टीमसाठी. तो थँक्यू सो मच की तू एवढं चांगलं इव्हेंट मॅनेज केलंस आणि सरप्राईज खूप छान होतं. जर माझा हा व्लॉग टुरिस्ट बघत असतील तर तुझं काय सांगणं आहे त्यांना की व्हॉट इज युअर लोकेशन, व्हॉट यू डू. स्पेशली मी देवबागमध्ये करतो. देवबाग मालवणमध्ये कुठे पण असेल तर करतो. स्पेशली बीचवर करतो मी अरेंज आणि माझ्या डेस्टिनेशनवरपर्यंत मी घेऊन येतो कस्टमरला. जसं त्यांचं का असेल तोपर्यंत करून देतो. लो बजेटमध्ये पण करून देतो. त्यांच्या बजेटचा काही इश्यू नाही आहे. पाहिजे तसं करून देतो. ॲनिव्हर्सरी असेल तर ॲनिव्हर्सरी करून देतो. फर्स्ट बर्थडे करून देतो. मोठ्यांचे बर्थडे असेल ते पण करून देतो. केक पण पाहिजे असेल तर टेबलवर आणून देतो. म्हणजे फक्त यायचं गेस्ट म्हणून सेलिब्रेशन करायचं आणि जायचं एवढं. ओके, तुझं नाव. कॅलिस डिसोजा माझं नाव आहे. नाईस क्रिएशन इव्हेंट्स हा माझं इव्हेंटचं नाव आहे. यूट्यूबवर पण चॅनल आहे माझं, तिथे पण तुम्ही बघू शकता. नाव एकदा परत सांगशील. नाईस क्रिएशन इव्हेंट्स हा माझा चॅनल आहे. दररोज मी व्हिडिओज टाकत असतो तिकडे. ते पण नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बंटी, तुझा कशा ओळखीचा झाला. मी वेडिंग्स असतात ना तेव्हा तो मोस्ट ऑफ वेळी मला भेटतो. आम्ही म्हणजे मी व्हिडिओग्राफी करत असतो आणि याचं इव्हेंट मॅनेजमेंट याच्याकडे असतं सगळं. त्याच्यामुळे आमची ओळख आहेच बऱ्यापैकी आणि खूप चांगला माणूस आहे. लगेच त्याने सांगितलं मतलब जसं पाणी कमी होणार ना तसं मी लगेच करेन. जवळजवळ 2 तासात 1.5-2 तासातच त्यांनी हा सेटअप सगळा उभारला. म्हणजे ह्यांनी नाईस क्रिएशन आणि त्यांच्या टीमने. नाईस. तर हे सगळे आपले मंडळी होते आणि ते त्याचे टीममेट्स आहेत. सो आता आपला काय प्लॅन आहे. आपण संकेतच्या बड्डेसाठी चायनीज आणि मम्मी पप्पा इथे आधीपासून होते. मी नंतर आली तर मम्मी पप्पांना कसं वाटलं. खूप भारी वाटतं एकदम मस्त. या लोकांनी जे केलं ना ते आपण म्हणजे विचार पण नाही करू शकतो असं होतं. हॅपी बर्थडे गौरी. हॅपी बर्थडे गौरी. हॅपी बर्थडे. खूप प्रेम खूप प्रेम. तुला
हा माणूस भेटलाय काहीतरी 4 शिव्या घाल फक्त याला काय ते मन झालं ना. मी काय सांगितलेलं त्या दिवशी मी बर्थडेला नाही येऊ शकत पण मी सकाळी नक्की येऊन जाणार. मी तेव्हा सांगितलं तू येऊच ना मी नक्की येणार नाही म्हणते. ते काय काल सकाळी येणार असतो तू काल सकाळी. तुला मी 2 भाऊ विचारत होते हे 2 आहेत. हे 2 भाऊ तळगावकर ब्रदर्स. मला कोण 2 भाऊ मी बोली पण दिवेश सारखा दिसतो हा दिवेश लाईट वर चला चल याला सांग सकाळी तो आमका भेटणार नाही. त्याचं गिफ्ट कधीपासून माझ्या घराकडे पडा ना. तर बिचारा निधी येऊन गेला माहिती आहे घराकडे. हे मी माझ्या वडिलांसाठी डेडिकेट करतो. माझे प्रोड्युसर माझे संपूर्ण पिक्चरची टीम सगळ्यांसाठी हा अवॉर्ड आपण देतो. लव्ह यू गाईज. हॅपी बर्थडे. चला दे कांग्रेचुलेशन सर. लेकिन आपकी फिल्म मंदार शेट्टी भाई इकडे मेन आहे त्याचा. यांना वाढवत घेतलं त्यांना वाढवत घेतलं. 1 2 3 वा वा इकडे इकडे इथे इथे. हा आता कसं अर्ज किया दीवाना दिलदार. कट कट मंदार शेट्टी काय चालू आहे. इथे केक खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. इथे आम्ही गिफ्ट देतोय. तुमचं काय चालू आहे. ही गोष्ट केक संपल्याच्या नंतरचा विषय हा. आम्ही आधी केक संपवतो. वा 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 हे उजव्यात आणि ठेव असू दे ठीक आहे. असं कर. आणि आलाय कडू डबा घेऊन आलाय. अशा पुरी नॉवेल्टी मधून कळशी कडू डबा. केक कुठून आणलं माहितीये का तुला. केक तांबरे हे बक्षीस घेताना माझे वडील हवे होते. मोरया 100% म्हणजे वडील जाण्याचं कारण निकेश नाही. हा जेव्हा मी घेईन ना तेव्हा दुसरा अलग लेवल माहिती आहे ना वारवणची पोरं कशी. सिंधुदुर्गातली पोरं मस्त ना. श्री स्वामी दाखव इथं. श्री स्वामी तरी बोलून पाया पडायचा मस्त एक नंबर. श्री स्वामी जो बघितलेला होता श्री स्वामी त्याचा लुक पण म्हणजे एक नंबर होता. पण नाही तो तुझ्या नशिबात होता. पण वाईट माझ्याकडे 2 मूर्त्या आहेत ज्या रिअलिस्टिक आहेत. व्हाईट मार्बलची मूर्ती लास्ट टाइम कोणीतरी आंटीला दिली ती आमच्याकडून एक्सचेंज झाली आणि 2 माझ्याकडे सेम आल्या लागोपाठ. मठातून आपल्याला गुरुजींनी दिली 3 मूर्ती आणि ती आमची एक्सचेंज झाली. ती व्हाईट मार्बलची होती आणि आता व्हाईट मार्बलची ही तू रिअलिस्टिक 3 सलग मूर्त्या सेम झाल्या. थँक्यू संकेत.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, लास्ट ऑफ द स्टार्स. आणि संकेतला इकडे गुड बाय करतो मी चालू करी. आई हे संकेत हे प्रतीक ऐक ना. हे आईने ना अर्ध्या वाटी साखर मागितली होती, हे दे ना. हे अर्ध्या गप नाही वाईट मुलं आहेत. हे प्रतीक अरे ते ऐक ना आधी ऐक ना. अरे इंद्रायणी तांदूळ आहे काय रे तुमच्याकडे? प्रतीक इंद्रायणी तांदूळ आहे काय? फायनली इट्स अ रॅप. आणि माझा बर्थडे आता संपलेला आहे. रोहित, जुजू, बंटी आणि हा आमचा शुभम मालक. आणि तिथे स्टॉप आहे, सगळे आहेत. ऋत्विक आहे आणि नक्की त्याला चालू झालाय. आमचा अन्नदाता आहे. सो दिस इज माय लास्ट डे अँड डुईंग अ रॅप. सो आता रात्रीचे वाजले किती? 1:30 वाजले. आणि उद्या सकाळी मला 9ची गाडी आहे. मला मिस करणार आहेस? येस. आणि माझ्यापेक्षा जास्त तुझ्या आई बाबा मला मिस. सो हसते राहू, जमाते राहू आणि जेवायला या. 31 मेला मालवणला वाढदिवस साजरा केल्यानंतर 1 जूनला मी लगेच मुंबईला निघालो. कारण 2 जूनला माझ्या क्रिकेटची मॅच होती. क्रिकेटच्या मॅचवरून आल्या मला जे सरप्राईज मिळालं ते खूप जास्त अनएक्सपेक्टेड होतं. गौरी कॉमेडी वर्ड आहे. तू नाही आहेस, तू खूप मिस करशील. पण ते तुझं सरप्राईज नंतर राहू दे. आम्हाला सरप्राईज भेटला. आम्ही कॉमेडी वडे खातोय मस्त पैकी. यम्मी जेवण आहे. पण तू जाऊ दे. तू फक्त येऊन आता बाहेर जेवण येणार ना? ते इकडे जेवणार आहे. पण जाऊ दे. लेट का थंड वडे खातो. आम्ही गरम गरम खातो. जिंकूनच आहे. हां आणि येतेच तर जिंकून आहे. आणि तुला ब्लॉग बघायला मिळेल. तू जेव्हा ब्लॉग बघशील ना त्याच्यानंतर शिव्या घ्यायला आम्हाला काय. तोपर्यंत आमचं ऐकून घे. सो हे बघा सगळं प्लॅनिंग व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता सगळे आम्ही सेट आहोत. पोटात गोळा येतं. पोटात गोळा अभ्यासाचा एक्झाम लागतो ना तेव्हा येतो गोळा यायला. पोट सरप्राईज आवाज येईल ना. गौरी आलेली आहे. Oh shit! Oh my god! Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Gauri. Happy birthday to you. माझी मम्मी अशी जागी कशी आहे? दादा मला अशीच करते. पप्पा सगळे फिरले. बाई हे काय? आम्ही जिंकलो. पहिला ते ना माहिती का? तुलाच माहिती. फसिवलं. चल बाय. मस्त वारी. सो अशा प्रकारे आय एम एंडिंग द ब्लॉग. आणि आपल्याला खूप सारे गिफ्ट्स भेटलेले आहेत. खूप सारे म्हणजे छान छान गिफ्ट्स. हे दिलं आहे दिवेशने. थँक्यू दिवेश. मला स्टफ टॉईज खूप आवडतात. सो थँक्यू. आणि हा ड्रेस दिलेला आहे सेजलने. मस्तपैकी 1 पीस. हा 1 पीस दिला आहे योगेंद्र आणि माधवी वहिनीने. खूप छान कलर आहे. मस्तपैकी आवडला आहे मला. आणि हे इयरिंग्ज आहेत आणि नेकलेस आहे. मी कधी इयरिंग्ज आणि नेकलेस घालत नाही, पण सम चेंजेस आर गुड. हे असे छान असे इयरिंग्ज आहेत. सो हे सगळे गिफ्ट्स आपल्याला भेटलेले आहेत. खूप छान मस्त बड्डे होता. तुम्ही माझं तोंड बघू शकता की किती जास्त झोपून उठली आहे मी. कारण खूप जास्त हेक्टिक झालेलं हे 3 दिवस कंटिन्यू.
कारण आम्ही 25ला गावी गेलो. 25, 26, 27, 28, 29, 30, 31 आम्ही फुल फिरलो आहे, मजा केली आहे. 31ला बड्डे झाल्यावरती 1ला मी रिटर्न आले. 1ला रिटर्न, ती पण रात्री 2 वाजता. कारण सगळ्यांना माहिती आहे की मेगा ब्लॉक होता, तर जे ट्रेन्स आहेत ते पनवेलला थांबले होते आणि पनवेलवरून आपल्याला काहीतरी कॅब किंवा असं काहीतरी करायला लागायचं, कारण ट्रेन्स खूप लेट होत्या, खूप रश होती. सो आमची कॅब आम्ही 11:30 वाजता पकडली. ती रात्री आम्ही 2 वाजता घरी पोचलो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जूनला माझी मॅच होती, तर खूप जास्त हेक्टिक झालं. अजून पण माझा बॉडी इतकी पेन करते आहे. सो म्हणजे मी माझ्या बड्डेला गावी गेल्यामुळे इकडचे काही माझे फ्रेंड्स होते, त्यांना माझा बड्डे सेलिब्रेट करायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही करायला मिळाला. म्हणजे आपल्यामध्ये एक असे लोक असतात ना की ज्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या बड्डेचं जास्त एक्साइटमेंट असतं. म्हणजे युजली मी तर अशी असते, पण माझ्या लाईफमध्ये पण अशी काही लोक आहेत ज्यांना माझा बड्डे म्हणजे अरे गौरीचा बड्डे आपल्याला काहीतरी करावं लागेल. जसं की बंटी आहे, आणि बंटीसोबतची जी टीम होती यावेळेस, म्हणजे ऋत्विक, आकाश, शुभम, सगळेच, स्टॉम, मी आता प्रत्येकाची नावं नाही घेणार कारण खूप जण आलेले. आणि संकेत आणि माझा बड्डे एकत्र होता, तर मग अजून धमाल आली. संकेतचे पण जे फ्रेंड्स होते ते पण मला भेटले. सो लकी दादांनी तर खूप जास्त हेल्प आउट केलं, कारण फॉर द फर्स्ट टाईम मी माझ्या आईबाबांना मालवणला घेऊन गेलेले. मी प्रत्येक वेळेला हे सांगत राहते की मी मालवणची नाही आहे, मी तळकोकणातली नाही आहे, मी खेडची आहे. तर आईला तळकोकण फिरायचं होतं, आणि कसं झालेलं की बाईक्स पॉसिबल नव्हतं आईबाबांना बाईक्सवरून घेऊन जाणं. जेव्हा मी मालवणला फिरायला गेलेलं तेव्हा बाईक्सवरनं फिरणं इज इझी, पण आईबाबांना तेवढं उन्हातून फिरवणं हे प्रॉब्लेमॅटिक होतं. पण लकी दादांनी खूप जास्त हेल्प केली. लकी दादा सगळ्यांना माहीत असेल मालवणी लाईफ, त्यांनी स्वतःची कार काढली आणि आम्हाला खूप फिरवलं. आईबाबांना तळकोकण फिरवलं, खूप छान छान देवस्थान केले. आम्ही वेतोबाला गेलो, सगळीकडे गेलो. याचे ब्लॉग्स तर येणारच आहेत, पण सर्वात पहिले मी बड्डेचा ब्लॉग का टाकला, कारण परवाच माझा बड्डे होता आणि फ्रेश म्हणजे ब्लॉग येणं गरजेचं आहे. सो थँक्यू सो मच. आणि हे सगळं जे डेकोरेशन तुम्ही पाहिलं, गावचं डेकोरेशन जे होतं ते बंटीने इव्हेंट मॅनेज केलेला. त्याचा कोणतरी फ्रेंड होता देवबागमधला, मी ब्लॉग टाकलेला आहे, तर त्यांनी सगळं इव्हेंट मॅनेज केलेलं. आणि इकडचं जे आता तुम्ही डेकोरेशन बघितलं ते सगळं दिवेश घाग म्हणजे जो माझा फ्रेंड आहे त्यांनी डेकोरेशन केलेलं. आणि त्याला हेल्प करायला वास्कर, योगेंद्र, रोशन, काही रोशन दादा, जे रुद्र तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, काही लोक येऊ नाही शकले, म्हणजे राकेश दादा, भरपूर जणं आहेत जी आपली माणसं आहेत ती येऊ नाही शकली. पण खूप छान वाटलं की अशी लोक माझ्या लाईफमध्ये आहेत ज्यांना मी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि माझा भाऊ जो आहे परेश, तो इडलीला असून पण म्हणजे मी मॅचवरून निघाले आणि मला त्याने सांगितलं की पप्पा तुझ्यावर चिडले आहे, तू खूप लेट आली आहेस घरी वगैरे. आणि मला असं झालं पप्पा का चिडतील. पप्पाने आता मला विश केलं ऑल द बेस्ट, फायनल्सला आम्ही गेलो तर. सो म्हणजे सगळे फॅमिली मेंबर्स खूप जास्त सपोर्टिव्ह होते आणि सगळे फॅमिली मेंबर्स खूप कम्फर्टेबल होते, चिल होते. खूप मजा आली. इट वॉज वन ऑफ माय बेस्ट बर्थडेज. आणि माझा प्रत्येक बड्डेला नवीन काही ना काहीतरी होत असतं. सो मस्त आहे, आवडलं. आणि मी खूप लकी आहे की माझ्या लाईफमध्ये एवढी चांगली चांगली माणसं आहेत. तुम्हीसुद्धा आहात. तुमच्यामुळे मला खरं तर तुमच्यामुळे ही सोशल मीडिया जी आहे, सोशल मीडियामुळेच ही माणसं मी जोडली आहे. नाहीतर मी खूप अशी इंट्रोवर्ट आहे, मी सिलेक्टिव्हली एक्स्ट्रोवर्ट आहे. सो थँक्यू सो मच. आणि सॉरी ज्यांनी मला कॉल केलेले, ज्यांनी मला DMs केलेले, ज्यांनी मला स्टोरीजमध्ये मेन्शन केलेलं. बरेचशी जणं आहेत, तुम्ही सबस्क्रायबर्स आहात, पण जास्त फॉलोअर्स असल्यामुळे पॉसिबल होत नाही सगळ्यांना मेन्शन करणं, सगळ्यांना रिप्लाय देणं. तर तुम्हीसुद्धा थोडंसं समजून घ्या आणि तुम्ही समजून घेताच आहे नो डाऊट. सो थँक्यू सो मच आणि लव यू गाईज. हसते राहू, चमकते राहू. झोप पूर्ण झालेली नाही आहे, थोडं झोपते.